श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं व्यवृधानगम्यं वन्दे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती शांती। आज आपण लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचा पुढचा भाग पाहणार आहोत। कारण लिंग म्हणजे ज्याचा दृश्य आणि अदृश्य स्वरूपामध्ये अस्तित्व आहे त्या लिंग म्हटले जातात। आता हे जवारी आहे, हे जवारी अदृश्य आणि दृश्य। आता ही जवारी प्यायल्यानंतर ताट येणार, ताट आल्यानंतर त्या जवारीमध्ये मगज असणार आणि मग त्याला कणिश येणार, कणस आल्यानंतर त्याला भोंडे येणार, कवच तयार होणार आणि मग त्याच्यामध्ये हा चीक, जवारीच्या तांड्याला चीक वर येणार, अदृश्य स्वरूपात असणार जवारीचा दाणा दृश्य स्वरूपात येणार, तेव्हा याला लिंग म्हणतात। लिंग पुराण म्हणजे दृश्य आणि अदृश्य। म्हणजे याचा जो अर्थ आहे तो जगाला अजून समाजाला दिसत नाही। शिवलिंग म्हणजे दृश्य आणि अदृश्य, अदृश्य स्वरूपात त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही आणि दृश्य स्वरूपात त्याचा अस्तित्व नष्ट। आता जवारीचा दाणा आहे हा अदृश्य स्वरूपामध्ये आहे, म्हणजे तर त्याचं महत्व नष्ट झालेलं नाही, तो पुन्हा जवारीच्या कणसामध्ये प्रकट होणार, म्हणजे आपला अस्तित्व दाखवणार, म्हणजे दृश्य स्वरूपात येणार आणि जवारीचा ताट तो अदृश्य स्वरूपात असणार। असं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये शिवलिंग आहे आणि जेव्हा सबळ ब्रह्म तयार होईल तेव्हा ते दृश्य स्वरूपामध्ये आहे। म्हणजे हे शिवलिंग पुराण म्हणजे प्रत्येक जीवाचं असलेलं अस्तित्व, तुमचं आमचं सगळ्यात, या सगळ्या जीवाचं अस्तित्व म्हणजे लिंग पुराण। तुमचा जीव जो आहे पूर्वी तो अदृश्य होता, आता तुमचं शरीर धारण करून तुम्ही दृश्य झालात, म्हणजे तुमचं अस्तित्व नष्ट झालेलं नाहीच आहे, जवारीचं अस्तित्व नष्ट झालेलं नाहीच आहे, कारण ती ताट उगवल्यानंतर ताटात राहते, पुन्हा कणसामध्ये दिसू लागते। हे अद्भुत संशोधन भगवंताने केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे सगळं चालू आहे। तर सांगायचा मुद्दा असा आहे
की दृश्य आणि अदृश्य अशा दोन शक्त्या शिवलिंगामध्ये असतात आणि त्या जर आपला पूर्ण समजल्या तर आपल्याला ब्रह्मज्ञान झालं. भुवन विन्यासामध्ये विभिन्न प्रकार कुलाच्या पर्वतावर राहणारे देव यवनाचे वर्णन आहे. सूत म्हणाले, इंद्र शिलांतकेश करपर विराजमान सुंदर पारिजातक वनात राहतात. इंद्रदेव शेकांताच्या शिखरावर राहतात. त्याच्या पूर्व भागात कुमुद पर्वतावर चोटी आहे, म्हणजे टोकडी आहे, ती बहुत विस्तृत आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, तेथे दानवांचे 8 पुर आहेत. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, पवित्र सुवर्ण कोटरात नील नामक महान राक्षसांचे 68 पूर बसले आहेत. नीलक नावाचे राक्षसांचे 68 म्हणजे देश आहेत. हे तो पर्वतश्रेष्ठ महानील पर्वत पर घोड्याचे समान मुखवाले प्रधान किन्नरांचे 15 पूर आहे आणि महान पर्वत वेणु संपर विद्याधारम हे 3 पूर आहेत. आता या ठिकाणी घोड्याचे मुखासमान किन्नर देव हे घोडण्याच्याकडे राहतात. घोड्याचं समान पूर्वी घोडण्याच्याकडे होती. श्रीमान गरुड वैकुंठ पर्वतावर आणि नील लोहित रुद्र करंद पर्वतावर विराज आहेत. वसूंचा निवास वसुधारामध्ये सांगितलं आहे. गिरिश्रेष्ठ रत्नधारपर महात्मा सप्तऋषींचे 7 पवित्र स्थान आहे, जे सिद्धांना युक्त आहे. पर्वतामध्ये उत्तम एक शृंग पर्वतापर प्रजापती का महान आवास आहे. राजशैल पर दुर्गा आदि तथा सुमेरु पर वसुगण राहतात. पर्वतामध्ये उत्तम हेमकक्ष पर्वतावर 80 देवपुर्या आहेत. 80 तेथे आदित्यगण रुद्रगण तथा 2 अश्विनी कुमार विचार करतात. सुनील पर्वतावर राक्षसांचे 500 करोड निवासस्थान आहे. 500 कोटी राक्षसांची घर आहेत. पंचकूट 5 करोड पूर आहेत. सप्तशृंगावर आमित देव तेजस्वी राक्षसांचे 100 घर आहेत. ताम्र पर्वतावर काद्रचे आणि विशाख पर्वतावर निवासस्थान आहे. हे श्रेष्ठ मुनी हो, श्वेतधर पर्वतावर महात्मा सुवर्णाचे पिशाचक पर कुबेराचे आणि हरिकूट वर विष्णूचा आवास आहे. कुमुद पर्वतावर किन्नरांचा आवास आहे. अंजन पर्वतावर चारणों निवासस्थान आहे. कृष्ण पर्वतावर गंधर्वांचे निवासस्थान आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मणो, पांडुर पर्वतावर
विद्याधरांचे 7 पुर आहेत, जो सर्व प्रकारचे भोगांयुक्त आहे. हे द्विजो ब्राह्मणो, सहसा शिखर पर्वतावर भयानक कर्मवाले इंद्र, शत्रू, दैत्यांचे 7,000 पुर आहेत. हे मुनीश्वरो, पुष्पकेतू मुकुट पर्वतावर पन्नगांचा आवास आहे. वैवस्वत, सोम, अवायू आणि नागाधिपतीचे 4 निवासस्थान शैलजा पर्वतावर आहेत. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, महात्मा, गुह, कुबेर, सोम तथा अन्य महात्मांच्या मुख्य निवासस्थान मर्यादा पर्वतावर आहे. सर्वव्यापी शिव, भगवती उमाबरोबर श्रीकंठ पर्वतावर गुफात निवास करतात. सर्व देवतांचे ईश्वर शिवाचे आधिपत्य नीलकंठ पर्वत आहे. हीच ब्रह्मांडाची उत्पत्ती श्रीकंठापासून झालेली आहे, त्याचा संदेह नाही. अनंत ईश आदि इनमें प्रत्येक देवता ब्रह्मांड रक्षक आहे. आता चक्रवर्ती तथा विद्येश्वर का म्हणतात. आता मी मर्यादा पर्वतावर श्रीकंठापासून अधिष्ठित स्थानांचे संवर्णन करीत आहे. आप लोक ऐका. मी श्रीकंठापासून अधिष्ठित कालाग्नी शिव पर्वतांत या संपूर्ण चराचर जगताचे विस्तारपूर्वक वर्णन कर सकतो आहे. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम. ओम शिव शिव श्याम. त्या तलावरती जे हजारो पर्वत आहेत, त्या पर्वतावरती यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस, साप, नाग, देवदेवता यांचं वास्तव्य कसं आहे हे आपण संक्षेपात पाहिलेलं आहे. आता पुढं काय, दिव्य भवनामध्ये महादेवाचे निवासस्थानाचे वर्णन, कैलास तथा तेथील पवित्र नद्यांचे वर्णन सांगितलं आहे. सुत म्हणले, मोठे मोठे चोटीवाले म्हणजे टेकडेवाले अत्यंत सुंदर स्वर्ण, वैडूर्य, माणिक्य, नीलम, गोमेद तथा अन्य बहुमूल्य मणीपासून निर्मित स्वच्छ पवित्र 100,000 शाखाओं से युक्त सभी प्रकारचे वृक्षापासून मंडित चंपक, अशोक, पुन्नाग, बकुल तथा अनसनसे विस्तृत पारिजातापासून परिपूर्ण अनेक प्रकारचे पक्षापासून भरलेले शेकडो प्रकारचे धातू आणि चित्रित अद्भुत पुष्पाने युक्त खालपर्यंत लटकते झालेले पुष्प शाखा युक्त नितंबवाले नानाविध पशु समूहाचे अनेक आहारांशी युक्त स्वच्छ तथा स्वादिष्ट जलवाले अनेक विविध पुष्प भरलेले निसर्गापासून विभूषित आणि वाहती झालेली धारा तथा त्यामध्ये तैरते झालेले पुष्पगुच्छापासून सुशोभित देवकूट पर्वतावर त्याचे मध्यभागात मनोहर वर्णवाला गहरी बडी जडो तथा अनेक स्कंदोपासून युक्त वृक्षवाला मनोहर घनी छायावाला 10 योजन मंडल परिधीवाला
तथा अनेक भूतगणों से निवास स्थानों से समन्वित भूतवन नामक वन आहे। एक योजन म्हणजे 4 किलोमीटर, 10 योजन म्हणजे 40 किलोमीटर, म्हणजे 40 गुणिले 40 एवढा भुवनाचा भूतगण आहे। म्हणजे हा कैलास पर्वत जे आहे याचं क्षेत्रफळ पूर्वी सांगितलेलं आहे 40 गुणिले 40 किलोमीटर मैल। परंतु त्याच्यानंतर आता ते त्याला प्रश्न काढायचे म्हणजे बरं मोठं आहे ते। तेथे महादेव महात्मा भगवान शंकराचे कांतिमान निवासस्थान आहे, म्हणजे कैलास पर्वत। महामनिवंश विभूषित स्वर्णापासून चार दिवारापासून युक्त मणिमय तोरणापाणी मंडित स्फटिकापासून झालेले विचित्र गोपुराशी युक्त भूमीवर इकडे तिकडे शुभ आस्तरणारे ढाकून टाकलेले शिवाजी द्वारा अधिष्ठित सुंदर तथा मणिमय सिंहासनयुक्त कभी न मुरझाने वाले अनेक रंगाचे फुलापासून वशित उत्तम भवनाशी युक्त स्फटिकापासून स्तंभ वाले अत्यंत विचित्र मंडपापासून समन्वित ब्रह्मा इंद्र तथा उपेंद्र द्वारा पूजित सर्व भूतगणापासून संयुक्त वराह गज सिंह वृक्ष शार्दूल शरभ करब गीत उल्लू मृगपुष्ट तथा अंज के समान मुखवाले पर्वताचे शिखराचे समान स्थूल सुंदर भयानक सिंहाचे समान केशोत्तारवाले रोमवाले मोठे भुजावाले अनेक वर्ण तथा आकार वाले विभिन्न आसनात बसून असणारे प्रभामय मुखवाले भव्य चरितवाले ब्रह्मा इंद्र विष्णूचे तुल्य प्रतीत होणारे तथा अनिमा आदी गुणापासून समन्वित नंदीश्वर आदी विविध प्रगण सुशोभित देवता तथा परिषदापासून नित्य परिपूर्ण राहत आहे। वा देवता लोक भूतपती शिवाला नित्य पूजा करतात। म्हणजे या ठिकाणी जे देव आहेत सगळे जगात तेवढे देव भगवान शंकराची पूजा करतात, शिवलिंगाची पूजा करतात। आणि हा देव राहतो कुठं? कैलासामध्ये। त्याचं क्षेत्रफळ 10 योजने म्हणजे 10 गुणिले 40 गुणिले 40 म्हणजे 1600 चौरस किलोमीटर एवढं आहे। कैलास पर्वत क्षेत्रफळ चौरस आहे। प्रमोदगण झांझ शंख पट्टह भेरी डिंडीम तथा गोमुख वाद्य यंत्र तद्वारा ललित तथा मधुर गान द्वारा नाचने कूदने वाले गर्जन ध्वनीपासून प्रमोदपती महादेवाची पूजा
करतात वा सिद्ध ऋषी देवता गंधर्व महात्मा ब्रह्मा उपेंद्र आदी तथा अन्य लोक शंकराची पूजा करीत आहेत. जेथे शंकराची पूजा आहे व सुंदर शिखर 2 भागात वाटलेले वेगळे झालेले आहे. शंकराच्या समान कांतिमान प्रतीत होत आहे. आता या कैलास पर्वताचं वर्णन अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्या कैलास पर्वताच्या आतमध्ये सगळ्या गुंफा आहेत, गुहा आहेत आणि त्या ठिकाणी पार्वतीचं शंकराचं राहण्याचं निवासस्थान आहे. आणि त्याच्या आतमध्ये उखळ काढण्याचं चुली सगळ्या मांडणुका आतमध्ये कैलास पर्वतामध्ये आहेत. परंतु जाण्याकरता वरून एकच रस्ता आहे आणि तो रस्ता बर्फाने कायम बंद असतो. जेव्हा आपण वरून हेलिकॉप्टरने जर कैलास पर्वताचं निरीक्षण केलं तर कैलास पर्वताच्या दारावरती म्हणजे शंकर भगवानाच्या द्वारावरती ओम बर्फाचा ओम दिसतो. आणि तो ओम आहे तो बर्फाचा आहे सतत आणि 24 तास तो बर्फाचा ओम पांढरा स्वच्छ चमकतो. तिथून भगवंताच्या कैलास पर्वता आतमध्ये पोकळ आहे त्यात जाऊन राहायचं. तिथं पाणी करायची पण तसं आत जाता येत नाही. कारण का तर तिथं रुद्रगण आहेत राखण अजून सुद्धा. आणि शंकर पार्वती कैलास पर्वतात आतमध्ये मुक्काम असतात राहतात. आतमध्ये त्यांचे राहण्याची सोय सिंहासन सर्व उत्तम आहे. आणि मग आपण कैलास म्हणतो कैलास आतमध्ये आहे सगळं. आणि मग तिथं राहिल्यानंतर मग आपल्याला ईश्वर प्राप्तीचं दर्शन होतं. कैलास पर्वतावर जर समजा आपण ठराविक वेळे मारले प्रदक्षिणा घातल्या तर ते प्रदक्षिणा घालणारी जी व्यक्ती आहे ती आपोआप हवेत तरंगते आणि हळूच जिथं ते ओंकार स्वरूप द्वार आहे कैलास ते जाऊन उभी राहते. आणि एक क्षणामध्ये ते द्वार फाकतं आणि ती व्यक्ती भगवानच्या दर्शनाला तिथं म्हणजे कैलास पर्वत आत जाते. ते शंकर पार्वती गणपती कार्तिकेय नंदिकेश्वर प्रमोदगण म्हणजे अखंडार भरपूर आहेत. बाहेर आहेत आत आहेत अशा दृष्टीने ते दर्शन होत. आणि तिथून भगवान शंकर शरीर तिथं ठेवून मग वायुरूपाने फिरतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पार्वती वायुरूपाने फिरते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शरीर तिथं ठेवतात बाहेर आणत नाही. का हे अमंगळ लोक भ्रष्ट लोक यांचा त्यांना सहवास नको आहे म्हणून ते आपले दिव्य शरीराने फिरतात. कारण देवांना अनेक शरीर धारण करता येते. 3 शरीर महत्वाची. पहिले शरीर ब्रह्मवज्र कवच. भृगुषणी आदिनारायण महाविष्णू छातीवर लात मारली तेव्हा भगवान महाविष्णू म्हणले हे भृगुऋषी ब्राह्मण देवा तुमच्या पायाला इजा झाली असन माझं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे. म्हणजे कासवापेक्षा कठीण आहे. अशा दृष्टीने हे वज्र कवचमय शरीर आहे भगवंत परमेश्वराच. याच्यावर शेतावरून भाताची परीक्षा म्हणजे देव जे आहेत ते वज्र कवच शरीर धारक आहेत. परंतु ते आपल्याकडं शरीर घेऊन येत नाही. फक्त आपलं दिव्य वायू शरीर धारण करून ते आपल्याला भेटण्याकरता येत असतात. आणि मग आपल्याला दर्शन साक्षात्कार होत आणि ते देव आपण मानतो. मग पुन्हा ज्योतिरूपाने देव आपल्याला येतात. प्रकाश दिसतो त्या प्रकाशात देव दिसतात. हा मग त्याला आपण मानतो. खरं वास्तविकता ते दोन्ही देव तुम्हाला काही देणार नाहीत. ब्रह्मज्ञान शिकवणार नाही आत्मज्ञान शिकवणार कुठली विद्या शिकवणार नाहीत. हे फक्त तुमच्या पुढे फिरणार. तुम्ही त्यांची स्तुती केल्यावर तुम्हाला ते दिसणार. ते फक्त आशीर्वाद देणार पण तो आशीर्वाद सुद्धा
पक्का नाही, कारण यांचं शरीर मुळातच वायुरूप आणि ज्योतिरूपाने आपल्याकडे फिरतात. यामुळं जो मूळ परमात्मा आहे, विष्णू म्हणा, भगवान शंकर, वज्रमय कवच धारण केलेले, त्यांची आपली भेट व्हायला पाहिजे, तेव्हा आपलं कल्याण होणार. म्हणे माझ्या स्वप्नात शंकर आले आणि ते असे म्हणले. हे स्वप्नात येणारे देव म्हणजे तुम्हाला फक्त भास येतो. ते स्वप्नात आपल्या मनात शंकर स्वप्न आला पाहिजे बरं का, शंकर स्वप्नाला बरं वाटेल, मग तो स्वप्नात येतो, दिसतो, पण कार्य करीत नाही. कारण का, त्याचं जे मूळ स्वरूप आहे. आता असा उदाहरणार्थ सांगतो. आज सकाळी सूर्य उगवतो तेव्हा तो दिवसभर कार्य करतो, झाडं, पशु पक्षी सर्वांना मदत करतो, सर्वांचं कल्याण करतो. परंतु 5 वाजले की सूर्य निस्तेज होतो, त्याचं ऊन नाही पडत नाही, प्रकाश पडत नाही, त्याच्यापासून कुठलंही कार्य होत नाही. होतं नाही होत. त्याप्रमाणे हे जे आपल्याला देव दिसतात, हे आपल्याला कार्य होत नाही अशा पद्धतीचे आहे. आणि तुम्ही त्या दिव्य स्वरूपाचं ध्यान करीत नाहीत. निस्तेज सूर्य उगवल्यानंतर प्रकाश पडणार, सौरशक्ती, झाडांना, पशुपक्ष्यांना शक्ती, मानवाला दिव्य दृष्टी शक्ती, सर्व कार्य सुरू होत. म्हणजे मूळ सगुण जो परमात्मा आहे, तो मूळ जेव्हा आपल्याला भेटन तेव्हा आपलं सर्व कार्य चालू होईल. तसं कार्य चालू होत नाही. स्वप्नात देवी आली बांध, ते देव भेटला, त्याला सांगितलं, अंगात वारं आलं, अहो हे हवा आहे म्हणून काहीच होणार नाही तुमच्याच्या. ब्रिटिशांनी परक्याने 1000 वर्ष आपलं राज्य केलं, तेव्हा तुमची वार येत नव्हती का? येत होती. मग का नाही आटलं ते सगळं? त्याचं कारण ही वायुरूप आहे सगळं. फक्त तुम्हाला देखावा दिसणारे देव दिसतात, प्रत्यक्ष कार्य करणारं कोणी तुमच्या येत नाही. जेव्हा तुम्ही फळं खाऊन दूध पिऊन राहतात आणि शंकरात दर्शन करण्यात, भगवान शंकर इक्सुरस म्हणजे उसार रस पितात. आणि तो उसार रस जर आपण थोडा थोडा रोज पिलो, समजा 12 वर्ष, तर भगवान शंकराचं प्रत्यक्ष दर्शन होऊ शकतं. ही प्रतिमा आहे. आता मी इथं बसलोय शिरूरमध्ये, आणि आमेर माझे काही भक्त आहेत परक ऑस्ट्रेलियामध्ये, त्याला माझं दर्शन होतं, पण ते कार्य नाही, दृष्टी शांती मनाला मिळते. पण जेव्हा ते मला इथे भेटतात तेव्हा त्यांचे काय आलेले कार्य होतात. तसा मूळ जो देव आहे त्याची आपण भेट घेण्याकरता तप केला पाहिजे. वळून काय होते? काय होत नाही. आणि जे तुमची भक्ती आहे ना, हे पितर देव आणि राक्षसांची भक्ती आहे, देवाची भक्ती नाही. स्वर्गातल्या देवाकरता तुम्ही कधी काय केलंय का? नाही. होम हवन चालतं, ते तुमचं अन्न खात नाही. आता इंद्रदेव म्हणले माझ्याकडे हवन येण्याकरता 30 दिवस लागत, तेव्हा आम्ही सगळे देव आता ह्या यज्ञाजवळ येऊन बसू, आम्हाला इथंच होम हवन द्या भरपूर. त्या दृष्टीनं आपण आपल्या यज्ञातून हे कार्य सुरू केलेलं आहे. हे सगळे देव सगुण रूपामध्ये या ठिकाणी फिरतात, फक्त आपल्याला दिसत नाहीत. कारण का? त्याचं कारण त्यांचं त्यांना माहिती. ते आपलं सगुण का दर्शन देत नाहीत? प्रत्यक्ष आहेत. हे जे शंकर, दत्त महाराज, भगवान शंकरा शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे, म्हणूनच त्याने दैत्य मारले, एवढी शक्ती तयार झाली. आणि अवतार म्हणजे काय? हवा. त्याची प्रतिमा पुढे येते, त्याला अवतार म्हटले जात. आणि प्रत्यक्ष भगवान शंकर म्हणजे कृष्ण, जसाचे तसा पृथ्वीवर अवतीर्ण झाला. त्याने आपलं विश्वरूप दाखवलं आणि त्या विश्वरूपाचं कार्य दाखवलं. दुष्टांचा संहार कसा केला जातो हा महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. बाकीच्या देवाने विश्वरूप दाखवलं, पण त्यांनी कुठेही संहार केलेला नाही किंवा कुठेही कार्य केलं नाही. त्याने भक्तांना आम्ही विश्वरूप आहोत, हे म्हणजे पोकळ विश्वरूपाचा काही उपयोग नाही. भगवान कृष्णाने विश्वरूप दाखवलं ते सक्रिय दाखवलं आणि दुष्टांचा संहार कसा होतोय ते दाखवलं अर्जुना.
असा हा मूळ जसा तसा परमात्मा जो आहे तो स्वच्छ भगवंत निळकंठेश्वर शंकर आणि अनेक 33 कोटी देव इंद्रादी जे आहेत ते सगळे आपल्यासारखे आहेत, जसे तसे. तर एकदा मी लहान असताना ते आपल्या दत्त मंदिराच्या आसपास डोंगरावर फिरत होतो, खेळत पाहू बसलो, तेव्हा स्वर्गातून इंद्रदेव आले हत्तीवर बसून, आणि बरेच देवदेवता खाली उतरले. मी म्हणलं कोण तरी पाहुणे आले, आपल्या आईवडिलांना जाऊन पाहू भेटू. मी म्हणलं आईला ना आजीला म्हणलं बाई तो पाहुणे आले बा आपल्याकडे, त्यांना चहा पाणी दूध करायला पाहिजे. मग ते हळूहळू हळू आमच्या घरापाशी आले. म्हणले महाराज, आमच्या आईवडिलांना म्हणले आजोबा पंजोबा आजोबा आजी आईचे म्हणले तुम्ही आम्हाला फळांचा रस द्या, बाकीचं काय देऊ नका. मग त्यांना त्यावेळेला काही सोय नव्हती म्हणून फळं कुठली उखळात कुठली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि मग ते गाळून रस दिला. तेव्हा त्याने माझ्या शरीरात हात लावला तेव्हा मी त्यांची शरीर पाहिली. ती वज्रासारखी कठीण शरीर आहेत, ह्याशिवाय वायुरूप नाहीत. भक्ती करायची तर पर्ण करा, पक्का जेव्हा भेटून घ्या तेव्हा तुमचं कल्याण होईल, तसं होणार नाही. आणि भगवान कृष्णाने आपलं जे दिव्य स्वरूप दाखवलं, पूर्ण शरीर जगामध्ये उपयोगी असणार एकच देव भगवान श्रीकृष्ण हरिहर, तो शंकर, तोच विष्णू, तोच ब्रह्मा. अशा दृष्टीने हे महत्वाचा मुद्दा आहे. वायुरूप देव स्वप्नात आणलं तुम्हाला स्वर्गात जाता येणार नाही. नंतर वायुरूप देव तुमच्या स्वप्नात किंवा दिव्य रूपाने किंवा प्रकाश रूपाने आल्यानंतर तुम्हाला फक्त पृथ्वीवरचं राज्य तर स्वर्गात नाही. कारण स्वर्गात जाण्याकरता ब्रह्ममय कवच तयार व्हावं लागतं, आणि ते तयार झाल्यानंतर मग स्वर्गात जाता येतं. तसं जाता येत नाही. बोरी झाडावर काळे असती, तिला स्वर्गात जायची इच्छा झाली, तेव्हा तिला आठवण आली की आपण आपला शरीर बदललं पाहिजे, तेव्हा आपण स्वर्गात जाऊ. मग त्या बोरीच्या आळ्या बसून बोरीवर तिने कोस तयार करायला त्या झोपली, आणि तिचं फुलपाखरात रूपांतर झाल्यानंतर ती त्या आळ्याचं फुलपाखरू झालं, ती हव्याचं ते कवच तोडून बाहेर आणि हवेत फिरायला लागली. मग पुन्हा ते बोरीचा पाला खायला, त्याला अमृत प्यायला, फळातला रस प्यायला. तशा दिशेनं आपलं परिवर्तन व्हावं लागतं. त्याच्याशिवाय स्वर्गात जाता येत. उठला का चालला स्वर्गात, पेंड आहे तुमच्या बापाची. जो उठतो तो स्वर्गात घुसतो. अरे अभ्यास करा, गप्पा मारू नका, कोणाच्या समाजा बांधून त्याचा काय उपयोग नाही. कारण का हा नंदिकेश्वर जो इथं आहे त्याचं काल सांगितलं की हा नंदिकेश्वर जो आहे त्याचं दिव्य शरीर प्रगट झाले, एकमुखी दशभुजा, आणि त्याचं काय दिव्य अजून असेल ते. मग यक्ष गंधर्व किन्नर साधू संत ऋषी मुनी याने त्या दिव्य स्वरूपाचं दर्शन केलं. मंगलमय नाम तुझे कलके दत्तात्रय देवा. अशा दृष्टीने त्या नंदिकेश्वराचं दर्शन केलं. तो दर्शन झाल्यानंतर सगळा उत्साह आनंद झाला. सूर्य उगवल्यानंतर सर्व माणसं उठली, पशुपक्षी 84 लक्ष होणी कामाला लागली. हे दिव्य स्वरूप पाहायला आनंद झाला. पण ज्यावेळेला सूर्य मावळायला लागला तेव्हा जे ते आपल्या घरात पळत सुट, कारण सूर्य मावळताना कुठलं कार्यच होणार नाही. तसं ह्या नंदिकेश्वराने जेव्हा मानरूप धारण केलं तेव्हा सगळ्या देवदेवतांची आणि त्या साधू संत सिद्धांची दृष्टी कमकुवत झाली, त्याला फायदा मिळाला नाही. तसेच आता आपण अंधश्रद्धा ठेवून खऱ्या देवाला सोडून हे बनवाट देवांची भक्ती करतो. कारण हे बनवाट देव आहेत, कारण हे वायुरूप देवांचा आपल्याला काहीच उपयोग नाही. नंतर प्रकाशरूप देव त्यांचा काहीच उपयोग नाही. फक्त ते बोलत ज्ञानही सांगत नाही, नुसतं दिसतात. ब्रह्मज्ञान सांगणारे जे देव आहेत ते दर्शन आपल्याला झालं पाहिजे, तो साक्षात्कार झाला पाहिजे, तो आपलं कल्याण. तेव्हा आपण चिरंजीव होऊ, तेव्हा आपण जगाचं कल्याण करू. तसं कल्याण करू शकत नाही.
मंगलमय नाम तुझे कल्की दत्तात्रय देवा, मंगलमय स्वरूप तुझे एकमुखी दशभुज. हे त्याचं आपल्या कल्की दत्ताचं मंगलमय स्वरूप दर्शन आहे. ते केल्यानंतरच तुम्हाला फायदा होणार आहे, तसं होणार नाही. 2 हाताचा देव मानून त्याची मूर्ती मानली, पूजा चालली. बघा तुम्हाला काय करायचंय, मी सांगतो तत्वज्ञान सांगितलं. श्रद्धा विश्वास हे मला चालत नाही. श्रद्धा विश्वास, कारण सत्य ते सत्यच. मला चंद्रावर जायचं, साधन असं कसं काय जाईल? जेव्हा देव भेटायचा अभ्यास शक्ती भक्ती करा तेव्हा जाईन. 12 वर्ष 24 साधू संत हजार तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना खऱ्या परमात्माचं दर्शन झालं व चक्षा भगवंताचं, तेव्हा त्यांचं कल्याण झालं. हा देव पृथ्वीवर जसा तसा येतो, मानरूपात जरी आला तरी चक्षा भगवान स्वरूप असतो आणि त्याच्यामध्ये त्याची सर्व शक्ती साठवली असते. चित्तम भूत कमी काही नसतं. पुन्हा ते आपलं शरीर सोडून मूळ ठिकाणी जातो, ती शक्ती त्याची पुन्हा दिव्य रूपात प्रगट होते. म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाची आपण भक्ती करावी असं वेदांचं म्हणणं, पुराणाचं तसंच म्हणणं, धर्माचं असंच म्हणणं. कारण सत्य जो परमेश्वर आहे त्याची भक्ती करा. त्या माणसाची मूर्ती मानली, त्या वयाची मूर्ती मानली, झाली देवी, लागले नाचायला उड्या मारायला, हे वायुरूप आहे, ते तुमचं काही करणार नाही. यांना स्वर्गात जागा नाही, तर मला पण नाही, लक्षात ठेवा. हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. परमेश्वर आहे, त्याची भेट घेण्याकरता फळ खा, दूध प्या, सोमरस प्या, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळाचा रस, सोमरस, याच्यावर साधना करा. तुम्हाला खरा देव भेटेल, तुमचा उद्धार होईल. तसं होणार नाही. अनंत कोटी वर्ष गेली तरी तुम्हाला काय फायदा होणार नाही. का? तुम्हाला जी सवय लागली हे तुडमोड्या ज्ञानाची, त्यामुळे तुम्हाला खरं ज्ञान नाही, ईश्वरप्राप्ती होत नाही. लिंग पुराणात सांगितलंय की दिव्यच देहाची पूजा करायची. सूर्य भगवानाची पूजा करायचं तर आपली सगळी कामं होतात. सूर्य मावळाला त्याची पूजा आपली कामं होणार नाहीत. म्हणजे तो सूर्य तोच आहे, त्यात काय फरक झाला का? नाही. तसा तो हा जो परमात्मा आहे, शंकर भगवान, हा परमात्मा विश्वरूप स्वरूप आहे. त्याची भक्ती केल्यानंतर आपली सगळी कामं होणार. परंतु जर 2 हाताचं रूप धारण करून शंकर भगवान बसला तर आपलं कुठलंच काम होणार नाही, कारण तो सूर्यास्ताला तशी याची अवस्था. म्हणून देवाची भक्ती करताना लिंग पुराणाच्या नियमाप्रमाणे पूर्ण देवाची भक्ती करायची. दिव्य स्वरूप मंगलमय नाम कल्की दत्तात्रय देवा. तेथे महादेव महात्मा भगवान शंकराचे कांतिमान निवासस्थान आहे. कैलास यक्षांचा राजा महात्मा कुबेराचे करोडो यक्षांचे तथा अन्य महात्मांचे निवासस्थान आहे. तेथे आदिदेव शिवाचे निवासस्थान भवन आहे. शिवाजी त्या वनामध्ये राहतात. गणांचे बरोबर विराजमान राहतात. तेथे कुबेराचे सुंदर शिखरवर बहुत पुष्कळ जलापासून भरलेले सोने तथा माणिकाने निर्मित शिडीमाली आणि कुमुद पुष्पांचे युक्त मंदाकिनी नामक नदी आहे. व पुण्यदायिनी तथा पवित्र मंदाकिनी नदी गंध स्पर्श गुणांश युक्त सुवर्णमय कमळापासून नेम नील वैडूर्य पत्तो गंधयुक्त विशाल उत्पलो आणि कुमुदो तथा त्याचप्रमाणे महापद्मासे अलंकृत यक्ष तथा गंधर्वांच्या स्त्रिया आणि
अप्सरांचे सेवित आणि देवता, दानव, गंधर्व, यक्ष, राक्षस, किन्नर तथा द्वारा उपपृष्ठ स्नान पान के मुक्त जलवाली नदी आहे मंदाकिनी. त्याच्या उत्तर भागात शिवाजीचे वैडूर्यमणिनिमित्त सुंदर भवन आहे. तेथे अविनाशी शंकर निवास करतात. हे ब्राह्मण हो, त्याचे पूर्व दक्षिणात कनकनंदाचे तटावर हजारो दुधांचे सेवित आणि पशु तथा पक्ष्यांचे भरा वन आहे. तेथे श्री कैलास तुल्य भवनात शिवाजी उमा तथा गण साथ क्रीडा करत राहतात. नंदाचे पश्चिमी तटपर थोडी दूर दक्षिणमध्ये अनेक महालांशी युक्त रुद्रपुरी नामक नगर आहे. तेथे श्री शिवाजी शेकडो रूप धारण करून उमा तथा गणों के साथ क्रीडा करतात. शिवालय दात म्हणतात. या प्रकारे हे शिवमुनी श्रेष्ठोक प्रत्येक द्वीपात, पर्वतावर, वनात, नदी नद, सर्वांचे तटापर आणि समुद्राचे संगमावर भगवान शिवाचे शेकडो हजारो निवासस्थान आहे. भगवान शंकर जे आहे ते प्रत्येक संगमावर, नदीवर आहे त्यांचं अधिष्ठान. प्रत्येक पर्वतावर, प्रत्येक गावात, प्रत्येक देवाजवळ अधिष्ठान आहे. ज्या ठिकाणी आपण देवाची भक्ती करतो, समजा मारुती मंदिर बांधलंय, तिथं शंकरी पिंड आहे का नाही? परत तुम्ही मर्याचे मंदिर बांधते, शंकरपिंड आहे का नाही? तुम्ही महालक्ष्मी मंदिर बांधते, शंकरपिंड आहे का नाही? मग तुम्ही गणपती मंदिर बांधते, शंकरपिंड आहे का नाही? अशा दृष्टीने तुम्ही किती जरी मंदिरं बांधली, जर शंकराचं मंदिर ते शिवलिंग नसेल तर त्या देव अपूर्ण आहेत, ते पूर्णत्वाला येत नाहीत. असं लिंग पुराणाचं सारांश मतीचा अर्थ आहे. जर आपल्या घरात आपण देवांची पूजा करतो आणि त्या पूजेमध्ये शिवलिंगच नाही, दृश्य आणि अदृश्य शक्ती शिवलिंग नाही, त्यामुळे आपण ज्या देवांची भक्ती करतो ते देव निस्तेज आहेत, त्यांना ताकद शक्ती नाही. जेव्हा आपण शंकर आपल्या घरात देव पूजा करतो, तिथं शिवलिंग ठेवून पूजा करतो, तो आपले सगळे देव आहेत, ते परिपूर्ण ताकदवान तयार होतात. आता थोडक्यात सांगतो की आकाशामध्ये हजारो चांदण्या उगवल्या आहेत आणि या चांदण्या ज्या आहेत त्या अंधार नाहीसा करेन असं आपण म्हणतो, पण अंधार काही नाहीसा होत नाही. तशा प्रकारची अनंत कोटी देवता आहेत. ह्या जरी तुम्हाला प्रसन्न झाल्या तरी त्या तुमचं कार्य पूर्ण करू शकत नाही. कारण का? सूर्य उगवल्याबरोबर सगळा अंधार नाहीशी होतो आणि सगळ्या ज्या चांदण्या तारांगण सूर्याच्या प्रकाशात राहतात. त्याप्रमाणे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर आसपास आपले जे देवदेवता आहेत, पितर, यक्ष, गंधर्व, किन्नर, रिद्धी, सिद्धी, त्या सूर्य उगवण्याचा माणूस कामाला लागतात, तसे हे सगळे कामाला लागतात. आता जर समजा तुमच्या घरी सूरज अस्ताला चाललाय आणि सूर्य पाहिला तोच आहे, पण तो असता त्याजवळ शक्तिहीन झाला तो. त्याप्रमाणे जर समजा तुमच्या मंदिरात घरात शिवलिंग नसेल तर तुमचं घर पवित्र राहणार नाही आणि कुठलीही शक्ती तिथं काम करणार नाही. कारण सगळ्या देवांनी ऋषीमुनींनी शपथ घेतलेली आहे लिंग पुराणाच्या संदर्भामध्ये की भगवान शंकरा, आमचं जरी अधिष्ठान असलं तर तुझ्यामुळे पक्क आहे. मग आता ऋषी समाधी आहे तिथं शिवलिंग आहे, मग ती ऋषी समाधी पक्की आहे. पण जिथं ऋषी मला समाधीच नाही, शंकराचा अधिष्ठान आहे, तो मठ, ते केंद्र सगळे अधुरे आहेत, त्यांचं काय उपयोग आहे? कारण भगवान शंकराचं पान हलत नाही,
जो भगवान शंकरा सोडून मंदिर बांधतो, केंद्र चालवतो, ती सगळी निष्फळ आहे. तुम्हाला स्वर्गात जागा नाही. तुम्ही विचारा ना जाऊन सगळ्या तुमच्या जे काय ज्यांची ज्यांची पूजा तुम्ही करताय त्यांना विचारा का मला स्वर्गात तुम्ही नेऊ शकता का? मला येऊन सांगा खरं. मग बोलतो उत्तर देतो, उत्तर देत नाही. हे जे तुम्ही देवाची पूजा करता ना, साधू संत ऋषीमुनींची, त्यांना पहिला विचारा हा मला परमधामला जायचंय, तुम्ही आम्हाला नेऊ शकता का? ते जर हा म्हणले किंवा नाही म्हणले तर मला भेटा, सांगा. ह्या देवामध्ये आहे पावर नेण्याची. मग कुठे नेणार, कसं नेणार, ते सगळं उत्तर पाहिजे. भगवान शंकराच्या कृपेशिवाय कोणालाही स्वर्गात परमधामाला जाता येत नाही. इतकं महत्वाचं वर्णन शिवलिंग पुराणाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभू विश्वराजा श्रीराममंथनेश्वर कलकत्ता महाराज के जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. सर्व देवता मानुष ऋषिं की जय माता की जय. सर्व देवदेवगण जय. साधु संतन की हरिओम तत्सत. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.